Krishna
Yeah.
आहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी परोपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी भूत दया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी तुका म्हणे हेच या श्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी पांडुरंगा करू जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वार करी संतां पंढरीच्या देवालया स्वरूप फ्री करायला बस अगदी काढून टाका तो ऑलरेडी आहे आणि मॉनिटर रिपीट द्या जरा भगवान स्वरूप सर्व श्रोत्रवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो कीर्तन सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून तुकाराम महाराज मन आणि बुद्धी या दोन्हीच्या अपेक्षा पूर्त करणाऱ्या एका उच्चतम आणि उत्तम परिणाम असलेल्या जीवनशैलीचा पुरस्कार करतात विठ्ठला गायलेल्या अभंगाचा विचार करत असताना आपल्या ह्या देवळाली प्रवरा पुण्यनगरीमध्ये संपन्न होत असलेला त्र्यंबकराज दिंडी सोहळ्याचा तपपूर्ती उत्सव आणि त्या निमित्ताने पार पडणारा हा सुंदर गोड नेत्रदीपक भव्य नयनरम्य सुंदर असा महोत्सव आणि त्यात योजलेल्या भरगच्च आणि उच्चतम श्रेणीच्या उपक्रमांची रेलचेल आणि त्याच्यामध्ये आमची ही लावलेली वर्णी विठ्ठल खरं तर तुमचा उत्सव इतका मोठ्या प्रमाणातला आहे इतक्या तोलामोलाची माणसं इथे येत आहेत की मला आपला आरक्षणातून आल्यासारखं वाटायला लागलंय आणि त्यासाठी माझी सोय मी करून ठेवली त्याकरता अभंग चांगला मोठा घेतलाय कारण त्याच्या मोठेपणाखाली तरी कीर्तनकाराचं छोटेपण झाकलं जाईल विठ्ठल
उत्सव शब्द जर संतांना जगाला समजून सांगायचा असेल तर ते नक्की देवळाली प्रवराला येतील. हा शब्द फार गोड आहे. सव हे मूळ पद आहे आणि त्याला जोड दिली आहे उत पदाने. सव म्हणजे आनंद आणि उत म्हणजे वर येणं. आत असलेला आनंद अनुभूतीच्या कक्षेत आणणारी घटना, त्याचा भोग घडवणारा गोड असा प्रसंग त्याला उत्सव म्हणतात. आणि भारतीयांचं उत्सव प्रेम सगळ्यांना माहिती आहे. आमचं कालनिर्णय पाहिलं तर आपण काळाच्या बाबतीत घेतलेले निर्णय कसे आहेत ते कळतील. आम्हाला जितक्या जांभळ्या निळ्या तारखा आहेत तितक्याच लाल तारखा पण कॅलेंडरवर आहेत. जांभळ्या तारखा ज्या छापलेल्या आहेत त्याला म्हणतात वर्किंग डे आणि लाल तारखा आहेत त्याला म्हणतात हॉलिडे. आम्हाला वर्किंग डे कमी आहेत, त्यापेक्षा अधिक हॉलिडेज आहेत. याचं कारण आहे होली म्हणजे आनंद, पवित्र. आम्ही त्या पावित्र्याचा आनंदाचा भोग घेणारी माणसं आहोत. किंबहुना हे सगळं जे साकारलंय यामागे हीच धारणा आहे की एक आनंदाचा सोहळा पार पडावा आणि आम्ही तसे आनंदाचेच आहोत. आमचा ओढाही आनंदाकडे आहे आणि त्यासाठी चाललेलं व्यवस्थापन सुद्धा आनंददायी आहे. अशा या पार पडणाऱ्या सुंदर अशा उत्सवी सोहळ्यात या उत्सवाचं नेतृत्व करणारे परम आदरणीय प्रेममूर्ती उद्धवजी महाराज, खरं तर फेटा बांधता बांधता त्यांनी मला इतक्या तंबी दिल्या आहेत की त्या तंबीचं तंब्या करून टाकतो मी. आता तांब्या भरेल एवढी झाली ती. ते म्हणाले तुम्ही गावकऱ्यांचं कौतुक करा, आता हेच सांगतो चला, संयोजकांचं करा, सगळ्यांचं करा, फक्त माझ्या बाबतीत काही बोलू नका. म्हटलं आता हेच बोलतो, दुसरं काहीच बोलत नाही तिथं. महाराज सगळ्यात मी कुठंतरी उठून दिसावा अशा धारणेनं भरलेल्या ह्या विश्वात ह्या अपेक्षा सुद्धा दुर्मिळ आहेत. विठ्ठल तरी पण मी थोडासा समन्वयवादातून बोलतो. मला एकच कल्पना सुचते की हे सगळं पाहिल्यानंतर काय आणि कसं असेल. तुकोबाराय म्हणतात शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. बस मला इथं थांबायला आवडेल. बोटामध्ये अंगठी धारण केली जाते, सोन्याची असते आणि त्या सोन्याच्या कोंदणात बसवलेला असतो हिरा. कोणी कुणाला शोभवलंय हा प्रश्न शिल्लकच राहील महाराज. का सोन्याच्या अंगठीत जर एखादा खडा, माती, दगड, गोटा आणून बसवला चालेल का? नाही. आणि हिरा जडवायचा आहे मग कोंदण लोखंडाचं चालेल का? नाही. महाराजांचं उत्तम नेतृत्व आणि तुम्हा सगळ्यांची जागृत विवेकी अशी श्रद्धा यांच्या सुंदर मिलापातून सादर झालेला, साकार झालेला हा अतिभव्य प्रमाणातला महोत्सव. विठ्ठल तुमच्या श्रद्धा जितक्या उंचीच्या आहेत, नेतृत्वानं त्याला दिलेला न्याय सुद्धा तितकाच सुंदर आहे, तितकाच सुंदर आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र येणं फार कठीण राहतं. सांगणारे चांगले असतात त्यावेळेला अंमलात आणणारे त्याला न्याय देतीलच असं नाही. आणि अंमलात आणणाऱ्याला जे अंमलात आणणं त्याच्याने जगाच्याही कल्याणाचं ठरावं असं सांगणारं नेतृत्व देखील दुर्लभ आहे, कठीण आहे. आणि अशा दुर्लभतेच्या सगळ्या कसोट्या पार करत या उत्सवाने सुंदर गोंड साजरं असं रूप धारण केलंय. जाता जाता त्यांच्याबद्दल एकच वाक्य बोलून जातो. जगात अशी काही माणसं भेटतात, त्यांना वारकरी संप्रदाय भेटला बरं वाटतं आम्हाला. त्यांना वारकरी संप्रदाय भेटला बरं वाटतं. ती माणसं संप्रदायात दिसली की सुख वाटतं. अशी माणसं इथं बसलेली आहेत. काही माणसांना संप्रदाय दिसला की आम्हाला बरं वाटतं आणि काही माणसं संप्रदायात दिसली की फार बरं वाटतं. विठ्ठल भाव, ज्ञान, भक्ती या सगळ्याचा मूर्तिमंत पुतळा आणि त्यांच्या नियोजनाला न्याय देत साकारलेल्या सगळ्यांच्या कष्टातून, प्रयत्नातून, संतांच्या हृदगत प्रेरणेतून, आपल्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या ह्या सुंदरशा उत्सवात मला बोलायला पाचारण केलंय. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणाचा सेवक म्हणून या अभंगाचा काहीसा विचार आपण पाहणार आहोत. तसा अभंग जवळपास सर्वांच्या परिचयाचा आहे.
कारण न जाणता अजाणतेपणे काही काही अभंगाला आपल्याकडे लेबलिंग केलं गेलंय. त्यात वास्तुशांतीचा अभंग म्हणून बऱ्याचदा हा मान्यता पावलेला आहे. जरा त्या लेबलिंगच्या पलीकडे जाऊन आपल्याला ह्याचा विचार करायचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज ज्याचा परिणाम, ज्या जीवनशैलीतून काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे, चांगला परिणाम दिसणार आहे, अशा जीवनशैलीचा गौरव तुकोबाराई या अभंगातून करतात. काय आहे, जगणं देवाने आपल्याला दिलंय, जीवन आपल्याला जगायचं आहे, कुठपर्यंत, मरेपर्यंत जगायचं आहे. मग जगणं कसं असेल, कसं असावं, याच्या प्रत्येकाच्या कक्षा, प्रत्येकाचे हेतू, प्रत्येकाचे मार्ग भिन्न भिन्न आहेत. पण सर्वसाधारण अपेक्षा एक असते की माझं जगणं सुंदर असावं आणि त्या सुंदर जगण्याचा परिणाम देखील सुंदर असावा. माणसं शोधत राहतात असं जगणं मला कोणीतरी शिकवेल की जे छान असेल आणि त्याचा परिणाम देखील सुंदर असेल. जीवन माझं असलं तर मी कोणाचा तरी आधार शोधतोय. किंबहुना आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये पडणारा हा प्रश्न आहे की कसं असावं आपलं जीवन. अनेकांनी अनेकांचे विचार स्वीकारले. सर्वसाधारणतः भौगोलिक दृष्ट्या या संपूर्ण विश्वाचे, या पृथ्वीचे, भूलोकाचे दोन भाग केले जातात, एक वेस्टर्न आणि एक ईस्टर्न. दोन्ही प्रकारच्या तत्वज्ञानी लोकांनी जसं जमेल तसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. फक्त हे जीवन जगताना लोकांची थोडीशी अशी रस्सी खेच झाली आहे, थोडीशी ससे होलपटच म्हणा. का? कारण जगणं आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा कधी कधी ते बरं वाटण्याकडून चालतं आणि कधी कधी ते बरं होण्याकडून चालतं. आपल्या जीवनात काही गोष्टी आपण अशा करतो ज्यातून आमचं बरं होणार असतं आणि काही गोष्टी आम्ही अशाही करतो ज्याच्यातून आम्हाला बरं वाटणार असतं. पण तुम्हाला बरं वाटेल की नाही मला शंका आहे, पण एक वाक्य बोलतो, ज्याच्याने बरं होतं ते बरं वाटतंच असं नाही आणि बरं वाटतं जे करायला त्याने बरं होईलच असंही नाही. विठ्ठला, ज्याच्याने बरं वाटतं त्याच्याने बरं होईलच असं नाही. साधा व्यवहार आहे. जर एखाद्याच्या हाताला खरूज झाली तर त्या खरुजेचं एक वैशिष्ट्य आहे, ती खाजवायला लावते आपल्याला. मग ते खाजवणं जेव्हा तो खरूजवाला सुरू करतो ना महाराज, काय आनंदाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचलेला असतो. हर्षे ब्रह्मांड उतटे. त्याला असं वाटतं खरं जगात जर सुख काय असेल तर त्याचा मी सध्या भोगताय. तो खरूज खाजवत राहतो. किती बरं वाटतं त्याला. पण ते खाजवणं त्याचं ज्या क्षणी थांबतं ना मग पुढचा भविष्यकाळ विचारण्यासारखाच नाहीये आणि विचार करण्यासारखाही नाही. जी आग पडते त्या जखमेला मग तुमचं अग्निशमन दल सुद्धा फेल होईल. तिथं ती विझवायला ते असमर्थ आहे. म्हणजे जे करायला मला बरं वाटत होतं ते मी केलं, पण त्यातून जो परिणाम झाला त्याच्याने माझं बरं नाही झालं. म्हणजे जे करायला बरं वाटतं त्याने बरं होतच असं नाही. जरा उलट पहा, ज्याच्याने बरं होतं ते करायला बरं वाटतंच असंही नाहीये. आपण दवाखान्यात गेलो म्हणजे सगळं ते सांगतील तसं. पहिल्यांदा चांगल्या पुड्या भरून गोळ्या आणि करता काय आता तो दवाखाना तिथं पर्याय नाही. एखादा माणूस विनंती करतो, नको पाहिजे तर इंजेक्शन द्या. डॉक्टर म्हणाले इंजेक्शन हे सोल्युशन होऊ शकत नाही, पण म्हणे गोळ्यांचा मला वीट आलाय. ठीक आहे, लागा तयारीला. त्याला झोपवलं तिथं बेडवर. डॉक्टर या बाबतीत फार निर्दयी असतात, तिकडचे नव्हे. ज्याच्या टोचायचं आहे ना त्याच्याच समोर फवारी उडवतात. असे कारंजे पाहिल्यावर त्याच्या डोळ्यासमोर एकदम दिवसा काजवे चमकायला लागतात, सगळ्या तारका चमकतात. कारण हे एवढं तो खूप असणार आहे आपल्या कमरेवर. तो डॉक्टर साहेब जरा हळू हो, हळू. कधी सवय नाही ना आपल्याला. सगळा विनम्र भाव त्याच्या चरणी किंवा त्याच्या जवळ येऊन तेव्हा वितळलेला असतो. किंबहुना अजून बोलू का, नास्तिक माणसाने आस्तिक होऊन देवाचं भजन करण्याचा तो एक क्षण आहे आयुष्यातला. ते इंजेक्शन सहन करायचंय ना, जमेल तेवढ्या देवांना आठवतो तो. मला सांगा, जर एवढं तो नकारात्मकतेनं विचार चिंतन करतोय मग का घेतोय? ते इंजेक्शन कमरेवर घेणं काय बरं वाटणं आहे का? नाही. त्याने बरं वाटत नाही तरी पण तो घेतोय, कारण त्याचा परिणाम जो आहे तो बरं होण्याचा आहे. मग बरं वाटणं आणि बरं होणं, माणसं काय करतात, कधी कधी बरं होण्याकडे कल असतो तर कधी कधी बरं वाटण्याकडे कल असतो. थोडंसं वेस्टर्न फिलॉसॉफी काय म्हणते ती पहा. काय झालं, पाश्चात्य तत्ववेत्यांमध्ये होमर नावाचा एक सम्राट झाला. त्या सम्राटाने त्यागी लोकांच्या विरोधात एक मोहीम आखली.
ते म्हणतात काय त्याग आणि वैराग्य घेऊन बसलात, जे विषय जसे जसे मिळतील ना तसे तसे भोगा, बाकी त्यागाला काही अर्थ नाही. लोकांना तोपर्यंत कमजोर बांधांनी आवरून धरलं होतं. तुम्हाला सांगतो जे मोकाट सुटले की नाही, बस आता विषयाशिवाय दुसरं काही नाही. पण जेवढ्या वेगानं विषयात उतरली ना माणसं, तेवढ्याच वेगानं त्या विषयाचा अनुभव घेऊन तशीच बाहेर आली. चेंडूनं भिंतीवर आपटून परतण्याचा वेग तो ज्या वेगानं गेलाय त्यावर अवलंबून असतो. विठ्ठल तुम्हाला कौतुक सांगतो, आजही संन्यस्त होण्याचा जो स्पीड आहे ना, तो भारतापेक्षाही पाश्चात्य देशात वाढायला लागला. गळ्यामध्ये माळा धारण केलेली, हातामध्ये गोमुखी जपमाळ, हरे कृष्ण का असं झालं हो? ते लोक भोगात जलद गतीने उतरले. त्या भोगातून सुख मिळवण्याची तीव्र अशी ती इच्छा, त्या इच्छेची अपूर्णता तिथं ध्यानात आली आणि तेवढ्याच वेगानं बाहेर आले महाराज. नाही, यात काही रस नाही. तुम्हाला कौतुक सांगतो, आमच्या फेसबुक वॉलला एक पोस्ट मी रिझर्व ठेवली आहे, राखीव राखून ठेवली आहे. जुलिया रॉबर्ट नावाची एक हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एका फिल्म शूटिंगला ऋषिकेशला आली. तिनं तिथल्या, आता महाराजजी छान मृदंग वाजवतात, काय उद्धव महाराज तुम्ही काय काय चमत्कार करू शकता ना, त्याच्या या परिसीमा आहेत. विठाला खूप समाधान. म्हणजे माझ्या भावना मला शब्दांकित करता येतील की नाही हा प्रश्न आहे आता. विठाला तिने ते संन्यस्त जीवन पाहिलं. ती म्हणते आपल्याजवळ सगळं आहे, पण हे हास्य नाही, ही प्रसन्नता नाही. जरा विचारूया ना त्यांना कशी कमावली आपण. ती जवळ गेली. स्वामीजी कसं मिळवलं आपण? काही नाही म्हणे, मी भगवंताच्या स्मरणात राहतो, त्याच्याशी जोडलेला आहे, त्यामुळे आनंदाशिवाय दुसरं काही नाही. आणि महाराज आम्ही काय मिळवणार आहोत, आम्ही जोडलोय कशाशी यावरच अवलंबून आहे. तुम्ही विचाराशी जोडा, तुम्ही भगवंताच्या दिव्य अशा भावनांशी जोडा, सद्भावाशी जोडा, तुमच्या जीवनात आनंदच आहे. विकार, दुष्ट प्रवृत्ती, संहारकता याच्याशी जोडल्यावर दुसरा परिणाम तरी काय आमच्या जीवनावर होणार? हा आनंद त्याचा आहे. महाराज तिच्या विचाराने ती गोष्ट इतकी पकडली, आपला पेशा नाकारला. आजही दिल्लीतल्या एका स्वामीजींच्या आश्रमात ती जप करत बसली. तिच्या ज्या फ्रेंड होत्या ना, गर्लफ्रेंड, तिच्या मैत्रिणी, त्यांनी विचारलं काय ग तू हे काय महाराज लोकांच्या नादी लागली? हा नादी शब्द तिथेच लावला जातो. काय आपला मस्त वैभवी विलासी पेशा सोडून हे काय करते? तिनं जे रिप्लाय केलंय ना ते फार छान आहे. ते म्हणते खरं सांगू, सुख भोगण्याच्या सगळ्या बाबी माझ्याकडे अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. काय नाही माझ्याकडे? माझ्याकडे शरीर आहे, माझ्याकडे सौंदर्य आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे वैभव आहे, माझ्याकडे प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, लौकिक आहे. पण खरं सांगू, आता मी जे करते ना, हे करताना मला ते मिळतं जे तिकडचं सगळं करून मिळालं नाही. विठ्ठल त्यामुळे होमरने जे एकदम भोगात घातले ना लोक, ते तितक्याच वेगानं बाहेर आणले. त्यांचं नेतृत्व केलं एका थोर तत्वज्ञानी व्यक्तीने. त्याचं नाव कदाचित आपल्याला चांगलं माहिती आहे, त्याची प्रमेय आपण भूमिती आणि गणितात शिकलोय. त्याचं नाव पायथागोरस. आपल्याला फक्त तो तेवढाच माहिती आहे, पायथागोरसचा सिद्धांत. पण हा पायथागोरस वास्तवात एक फिलॉसॉफर होता. तो म्हणतो की एक ध्यानात घ्या, भोगात तुम्हाला किती काळ सुख मिळणार आहे, तिथं नेहमीप्रमाणे दुष्काळ पडणार आहे, किंबहुना विषयातलं सुख हा तुमचा भ्रम आहे. त्यागात शांतीरनंतरम, गीता संदेशाप्रमाणे त्याने त्यागाचा पुरस्कार केला. लोक लगेच त्यागवादी पण बनले. पण मधल्या काळात असं झालं, त्या त्यागानं जीवनाबद्दलची निरसता समाजात निर्माण केली. मग त्यागी म्हणजे जगण्याकडे लक्षच नाही, आपल्या दैनंदिन व्यवहाराला महत्व उरलं नाही. मग त्यावेळेला त्या फॉरेन कंट्रीजमध्ये इपिक्युरस नावाचा एक तत्ववेत्ता उभा राहिला. तो म्हणतो थोडं थांबा. म्हणे काय? तुम्ही त्यागवाद, मुक्ती या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करा, पण सदाचरणानं नीतिमत्तेच्या कक्षेत राहून जर कोणती सुख मिळाली तर ती कशाला टाळता? ती तुम्ही भोगली पाहिजेत. मग सदाचरणातल्या कक्षेतली सुख भोगायला त्या इपिक्युरसने समाजाला प्रवृत्त केलं आणि लोकांना असा मधला मार्ग आवडला. लोक त्या मार्गाला वळाले. पण हो, चांगलं आहे हे. पण तत्वज्ञान स्वीकारताना लोकांनी करायची ती गडबड तिथेही केली. सदाचरणाने या शब्दालाच कल्टी मारली. यु नो कल्टी? चालू लेक्चर बुडवून पिक्चरला जाणे याला कल्टी मारणे असं म्हणतात. सदाचरणाने
काढलं आणि पुन्हा माणसं भोगवादी बनली. आणि तत्वज्ञान सोयीनं उचलायची ज्या समाजाला सवय लागली ना महाराज, कुठलाच माणूस त्यांना उत्थान करू शकत नाही. हुंडाबंदी चळवळवाले आले, म्हणे येता का आमच्या? एका तरुणाला विचारलं, म्हणे जरूर, अशा कार्यात तर मी अग्रेसर आहे, अग्रभागी असणार आहे. फक्त एक माझी अडचण आहे, पुढच्या वर्षी नाव नोंदवतो. म्हणे काम चांगलं आहे, पुढच्या वर्षी नाव का नोंदवतो? नाही काही आहे, यंदा माझं लग्न करायचं आहे. म्हणे यंदा तुझं करायचं, मग पुढच्या वर्षी तरी आमच्यात काय येतो? पुढच्या वर्षी बहिणीचं करायचं आहे. आपल्या लग्नांमध्ये अफाट खर्च केल्यानंतर दुसऱ्याच्या खर्चाला दोष न देणं सोपं राहतं. विठ्ठल तत्वज्ञान इतकं मस्त राहतं ना, एखाद्या कीर्तनकाराला जेवायची व्यवस्था जरी नाही केली तरी गाथ्यानं त्याला गप्प करता येतं. कशाला जेवायला पाहिजे तुम्हाला? जेथे कीर्तन करावी सोयीनं तत्वज्ञान उचललं, मग काय होणार? एपिक्युरसच्या त्या तत्वज्ञानाला वाटाण्याच्या अक्षता लागल्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात पुन्हा एक त्यागवादी उभा राहिला, जो बुद्धिप्रवण वाटचाल करत होता. त्या थोर क्रांतिकारकाचं नाव आहे येशू ख्रिस्त. तो म्हणतो की त्यागाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला या जीवनाबद्दल अनासक्ती धारणच केली पाहिजे, पण त्यातून पुढे काय झालं ते सांगायची गरज नाही. म्हणून आजही वेस्टर्न कंट्रीजमध्ये प्रोटेस्टंट नावाचा एक उभयवाद स्वीकारणारा, इहपर लोकाला एक्सेप्ट करणारा एक बऱ्यापैकी इहवादी वर्ग उभा राहिला. मला सांगायचं काय आहे, लोक कधी बरं वाटण्याकडे वळाले होते, तर कधी कधी ते बरं होण्याकडे वळाले होते. लोकांना असा नेमका मार्ग हवा होता, आणि लोकांना मधला मार्ग कोणता हवाय? आमचं बरं व्हायला पाहिजे, आमचं बरं व्हायला पाहिजे, पण त्यामध्ये आमच्या बरं वाटण्याचा पण विचार केला गेला पाहिजे. बुद्धीच्या मागे जाताना आमच्या मनाला काय वाटतं त्याचाही विचार करा ना. आम्ही असं म्हणत नाही की मनाला काय वाटतं त्याचा विचार करताना बुद्धीला अजिबात स्थानच देऊ नका. आणि अशा लोकांना एका ठिकाणी दिसली, ते स्थान म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. इथं आमची काहीतरी व्यवस्था होईल. आणि खरंच व्यवस्था आहे हो संतांकडे. जरा एक्झाम्पलाइज करू का हा टॉपिक? एकाला ऊसाचा रस प्यायला फार आवडायचा. आता ऊसाच्या एरियामध्ये अशा विषयात घुसणं काही चुकीचं नाही. त्याला ऊसाचा रस अत्यंत प्रिय, आणि नेमकी त्याला जडली कावीळ. डॉक्टर म्हणाले, अहो तुम्हाला कावीळ झाली आहे, मग तुम्हाला एक औषध घ्यावं लागेल. तुम्हाला आवडो ना आवडो? म्हणे काय? तुम्हाला ऊसाचा रस कंटिन्यू पित राहावं लागेल. तो म्हणतो बास असंच औषध सांगा. का? ऊसाच्या रसानं तो बराई होणार आहे, कारण काविळीला ऊसाचा रस हे चांगलं औषध आहे, ज्याच्यानं तो बराई होतोय आणि ते घेताना त्याला बरंही वाटतं. तुकोबारायांचं तत्वज्ञान म्हणजे संसार ताप तपताना, संसार रोगग्रस्तांना ऊसाच्या रसासारखं आहे. ज्याप्रमाणे भागवता करता ग्रंथकार किंवा व्यासांनी म्हटलंय, इत्याद्भुत औषधम मम कर्ण रसायनम. ते औषधही आहे आणि ते रसपूर्ण आहे, म्हणजे रसायन सुद्धा आहे. आणि आम्ही आमच्या जीवनाला घडवताना, आकार देताना तुकोबारायांकडे का पाहायचं? कारण आमची सगळी व्यवस्था तिथून लागणारी आहे. एक गृहिणी आपल्या लेकराला घेऊन दुकानावर गेली. ती दुकानावर गेली, ही गोष्ट मी तुमच्या दुकानापर्यंत नेली हो, जाऊ द्या. त्या दुकानावर गेल्यानंतर त्याने दुकानदाराने विचार केला, ही गृहिणी खूपच खरेदी करते आणि हे गिराईक आपल्याकडं राहावं. चांगल्या अनुभवाची पुनरावृत्ती ही कीर्तनकारांसकट सगळ्यांची अपेक्षा आहे. विठ्ठल असं परत परत होत राहावं ना, का होऊ नये, का होऊ नये. मग हे गिराईक आपल्याला कनेक्ट राहिलं पाहिजे. आणि त्याला फिलॉसॉफी चांगली कळत होती, टेंडन्सी मस्त होती त्याची. त्याने विचार केला, ही गृहिणी परत परत आपल्या दुकानावर येण्याकरता हिला खुश करायला एक युक्ती आहे. कोणती? तिने ज्या आपल्या लेकराला संगती आणलंय ना, त्याला खुश करायचं. आणि खरंच हा मानसशास्त्राचा उपचार खूप छान आहे. पाहिजे तर तुम्ही प्रयोग करा किंवा झालेले प्रयोग आठवा. पाहुणा आपल्या घरी जेव्हा येतो, आपल्या घरून तो जायला निघतो, तेव्हा 100ची नोट काढतो, कोणाच्या हातात देतो हो? मुलाच्या. काय मुलाला बरं वाटावं म्हणून का? त्या मुलीला बरं वाटावं म्हणून का? मुलीला बरं वाटावं मुळीच नाही. ती नोट जरी मुलाच्या हातात दिलेली असली तरी त्यात बरेपणा अपेक्षित कोणाकडून आहे? आईला बरं वाटावं म्हणून नोट मुलाच्या हातात. तेव्हा असले काय आरोप करू नका, आमच्याकडचे पाहुणे असे नसतात. असू द्या. काय आहे, जर तो पाहुणा त्या मुलाला बरं वाटावं म्हणून पैसे देतो असं तुमचं म्हणणं असेल, तर एक बारीक ऑब्झर्वेशन करा.
पाहुणा तेव्हाच पैसे देतो जेव्हा पोरगा आईच्या कडेवर असतं. असा पाहुणा अजून कोणाच्याच गावाला आला नाही की रस्त्यात कुठेतरी पोरग खेळताना दिसलं आणि त्याच्या हातात नोट देऊन परत गेलं. तो पाहुणा पैसे तेव्हा देणार जेव्हा पोरगा आईच्या कडेवर. आणि त्याच्याही जरा डीप मध्ये जाऊन बोलू का, बऱ्याचदा पाहुणा मुलाच्या हातात पैसे देतो ना, आईचं दुर्लक्ष असतं. दुर्लक्ष असल्यामुळे दुर्लक्ष असतं, पण सिरियल चुकवायची नसते तेवढ्याही वेळात. मग आता नोट जर आपण मुलाच्या हातात दिली, बरं तो पोरगा असा निष्ठावंत त्यांनी लगेच पकडली. बरं हे आईला कळालं नाही, पाहुण्याला वाटतं आता नोट वाया जाईल. पाहुण्याला वाटलं नोट वाया जाईल, पण पाहुण्यानं पण विचार केलेला की तशी जर वाया जात असेल तर थोडी आता वायाच जाऊ दे. कसं पाठवायचं मग? मग त्या पाहुण्यानं काय केलं, ती नोट परत पकडली आणि दाबायला सुरुवात केली. अरे बाळू घे घे, अरे घे घे घे, असू दे घे, असू दे घे. ते पोरग विचार करतं मी कधीच पकडली, हात सोडत नाहीये. याचा अर्थ अजून आईला कळायचं बाकी आहे. एक मानसिकता असते त्यामागे. त्या दुकानदाराने पोराला जवळ केलं. बाळू तुला माझ्या दुकानात काय दिसतं त्यातलं हवं ते माग. बाळू म्हणाला मी नाही घेणार. अरे घे ना काहीतरी. शेवटी पोरांच्या आवडीचा मेनू आयटम म्हणजे चॉकलेट. चॉकलेटची बरणी मोकळी केली आणि धरली पुढे. घे मुठभर घे, चल माझी परवानगी आहे तुला. तो म्हणाला काका तुमची परवानगी असली तरी आपण दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नाही. दुकानदार म्हणतो पोरग किती सरळ वळणाचं आहे. महाराज मला एक कळालं नाही, वळण सरळ कसं असतं. विठ्ठल फार अपेक्षा राहतात. माणूस कसा पाहिजे, सरळ वळणाचा पाहिजे. आता वळणं सरळ कशी काय व्हायची हो. बघा ना, मी सांगतोय मुठभर घे तरी पण घ्यायला तयार नाही. ठीक आहे म्हणे मी माझ्या हाताने देऊ. हा हे चालेल. दुकानदारानं बरणीत हात घातला, मुठीत येतील तेवढे चॉकलेट दिले. दुकानदार थांबला. ते पोरग आई अर्ध्या रस्त्याला गेले ना, रागानं आईनं पाठीत असा धपाटा घातला. म्हणे काय रे पिंट्या, ते दुकानदार मामा सांगत होते घे तुझ्या हाताने, काय खरूच झाली होती का तुला. तो म्हणाला आई मला खरूच झाली नाही, पण तुला पॉलिटिक्स काही कळालंच नाही. म्हणे काय काय होतं रे पांडू. म्हणे काय नाही, दुकानदारानं सांगितलं होतं ना की मुठभर चॉकलेट घे. मला सांग आई मूठ माझी मोठी का दुकानवाल्याची मोठी. अगं माझी एवढीशी मूठ 2-3 चॉकलेट आले असते. मला माहिती त्याची मूठ भक्कम आहे, चांगले 10-15 मिळवले. मायबा जीवन आपलं असलं तरी मूठ तुकोबांचीच असू द्या. विठ्ठल आमचे विचार अल्प, आमची हृदये संकुचित, आमची मन अगदी तोकडी खुजी. त्यामुळं आमच्या पद्धतीचे विचार आम्हाला तो व्यापक आणि मोठा परिणाम नाही देणार. म्हणून आम्ही तुकोबारायांजवळ गेलो पाहिजे. महाराज कसं असेल आमचं जीवन. आणि संतांनी उत्थान दर्शक किंवा उत्थान हा ज्याचा परिणाम आहे असं तत्वज्ञान जगासमोर मांडलंय. त्यांना बरं कशाने वाटणार आहे, त्यांचं बरं कशाने होणार आहे, असा एक जीवनशैलीचा ठेवा लोकांना द्यावा की ज्याचा परिणाम त्यांना अपेक्षित असा मिळेल. म्हणून तुकोबाराय त्या जमा झालेल्या त्या तत्वज्ञ किंवा तत्वदर्शी जिज्ञासू चिकित्सक लोकांना, बुद्धिजीवी वर्गाला आपलं तत्वज्ञान सांगायला लागले. पण त्यांनी आपल्या शब्दांना अगदी जीवाचं कान करून ऐकण्याचा न्याय द्यावा. म्हणून तुकोबाराय आदर्श जीवनशैली जर अशी असली तर त्याचा परिणाम कसा असेल, त्या परिणामाला ध्रुपदापासून गायला सुरुवात केली. उत्तमची गाते पावे
उत्तम गतीला उत्तम गती दिली तुम्ही. उत्तमची गती तो एक पावेल. पहिल्यांदा परिणामाचं शब्दांकन आहे, त्या महिम्याचं गान बखाण आहे. उत्तम गतीला तो प्राप्त होईल. आणि दुसरी गोष्ट, उत्तम भोगील जीव खाणी. जीवाने उत्तम प्रकारच्या खाणी भोगाव्यात हे त्याचं बरं वाटणं आहे. आणि त्याला उत्तम गती प्राप्त होणं हे त्याचं बरं होणं आहे. विठ्ठला संत दोन्हीचा विचार मांडतात. उत्तम गती हवी आहे. काय आहे, आपली जी सगळी धावपळ चालली आहे किंबहुना याची शांती त्या उत्तम गतीला आहे. आणि उत्तम गती कोणती? ज्ञानोबारायांनी नामपाठाच्या परिणामात तिचा उल्लेख केला. पाविजे उत्तम निजस्थान. मी उलट बोलल्यावर तुम्ही थांबले. खर तर कीर्तनकाराला सगळंच पाठ असतं असं नाही, तो पुढचं ध्यानात घेऊनच मागचं बोलतो. विठ्ठला हा थोडासा आमचा इंटरनल पण गौप्यस्फोटच माना. उत्तमची गती कोणती गती? उत्तम नारायण नाम पाठाचा परिणाम. उत्तम निजस्थान पाहिजे. आपलं जे स्थान आहे ना ती उत्तम गती. नदी निघते ना, आमची गोदामाता निघाली त्र्यंबकवरून, चालली तिची वाटचाल चालली. आता का थांबली हे कळे ना, पण वाटचाल चालली तिची, चालत राहते. तिला थांबावंच वाटतं. अनेक बंधारे आतमध्ये घालून पाहिले हो, मध्ये घातले, पण त्यांना ओलांडून ती अधिकच वेगानं पुढे निघाली. मग तिच्या जीवनामध्ये उत्तम गती कोणती? ती तिच्या निजस्थानाला पोचेल तेव्हा. कोणी म्हणेल तिचं निजस्थान पर्वत की मग समुद्र. आम्हाला पर्वत वाटत असलं ना तरी पर्वत भासमान आहे. तिचं खरं स्थान समुद्रच आहे. तुकोबारायांचं म्हणणं आहे, क्षरला सागर गंगा ओघी मिळी आपणची खेळे आपणा माझी. बाय सायन्स प्रूव्ह करतो. समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, पाण्याचं रूपांतर वाफेत होतं, वाफ ढगाच्या रूपाने पर्वतीय प्रदेशात येते, पाऊस पाडते, ते पाणी जमिनीत मुरतं, झऱ्याच्या ओवळाच्या रूपाने बाहेर पडतं, ओढा नद उपनद आणि नदीच्या रूपाने पुन्हा समुद्राला येऊन मिळतं. म्हणजे तिला उत्तम स्थान कोणतं? निजस्थान, जिथून तिचा खरा उगम आहे. जरा अजून सोपं बोलू का? कोळसा आहे, कोळसा. या कोळशाला त्याच्या रंगाचा वीट आला. वीट येण्या इतका तो काळा असतो. कोण? कोळसा. म्हणून मला वाटतं वीट बनवायला कोळसा वापरत असावीत. विठ्ठल इतका काळा की काय महाराज करावं, त्याला त्याचा कंटाळा आला. नाही, आपण रंग बदलला पाहिजे. मग रंग बदलायचं तर आंघोळी तशा केल्या पाहिजेत, शाही पद्धतीने करूया असाही विचार झाला असावा. काय करायचं मग? आता स्नान कशी करायची? त्याने नद्यांच्या याद्या बनवल्या. कुठकुठल्या नदीत स्नान करूया. पार अगदी ॲमेझॉन पासून सुरुवात केली. ॲमेझॉन, मिसिसिपी, नाईल, कांगो, सगळ्या नद्या आंतरराष्ट्रीय पासून तर पार अगदी प्रवरेपर्यंत प्रवास. मग आता कुठल्या नदीमध्ये स्नान केल्यावर कोळशाचा रंग बदलेल? रंग बदलेल नदीचा. विठ्ठला कारण आंघोळ करणारा कोण आहे? कोळसा. मग रंगच नाही बदलायचा का कोळशाचा? एक मार्ग आहे महाराज. काय? तो जिथून आलाय ना त्याला तिथं न्या तरच हे जमेल. कुठून आला कोळसा? कोळसा अग्नीतून आलाय. मग त्याला उत्तम स्थान कोणतं? निजस्थान. तो जिथून आलाय त्याला तिथं जाऊ द्या. आम्ही भगवंताशी एकरूप होणं, पुन्हा जाऊन त्याला मिळणं ही उत्तम गती. बरं, त्या जोडीला उत्तम भोगील जीवखाणी. मला हे आवर्जून सांगू द्या, आमच्या संतांनी मुक्ती हे फायनल डेस्टिनेशन मानलं. लास्ट अचिव्हमेंट आमची ती आहे. पण ती करत असताना जीवनाला नाकारलं नाही महाराज, जीवनाचा स्वीकार केलाय. आणि खरं सांगू का, मुक्तीपर्यंत जाण्याचे तसे दोन प्रकार आहेत. झाड असतं ना, झाड, सीताफळ झटकन कळेल. त्या झाडाला फळं लागली आणि त्या फळाला झाडापासून वेगळं करायचं असेल तर एक मार्ग आहे, त्याचं खत पाणी बंद करा, पूर्ण दुर्लक्षित करा. मग ते झाड सुकतं आणि त्याला लागलेलं फळ कमजोर होतं, देठाला सोडून बाहेर येतं. हा एक पर्याय आहे.
पण संतांनी समाजाच्या भावना आणि मानसिकता ओळखल्या आणि त्यांनी दुसरा मार्ग अवलंबिला. कोणता? त्याला आणखी खत पाणी घातलं, त्या झाडाची पूर्ण वाढ होईल असं पाहिलं, त्याला लागलेली फळं विकसित झाली, ती पूर्ण पिकली, त्याच्यावर लालिमा आला, त्याच्यात माधुर्य भरलं, रस रसून ती गोड झाली, वाऱ्याची एक झुळूक आली, झटकन फळं मोकळी झाली. तुकोबारायांनी जो विचार आम्हाला दिलाय ना, तो जीवनाचा पूर्ण विकास करून जगण्याला कुठेही रिकामं सोडू नका, त्याला पूर्ण जगा. 100% ते लाईफ कम्प्लीट असलं पाहिजे. नुसते रेमंड सूट घालून कम्प्लीट मॅन होत नसतो. विठ्ठल जरा वेगळं बोलू का? म्हणून वारकरी संप्रदायाच्या शेवटच्या दिवशी काल्याला कृष्णचरित्र सांगायचं असतं का? 7 दिवसाची कीर्तन म्हणजे प्रेझेंट द फिलॉसॉफी आणि काल्याचं कीर्तन म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फिलॉसॉफी. विठ्ठल 7 दिवस तुम्ही जे तत्वज्ञान ऐकलं ते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बसवल्यानंतर ते व्यक्तिमत्व कसं दिसेल त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. असं जगणं असावं, इतकी परिपूर्णता, इतकी संपूर्णता. कधी कधी असं वाटतं की परब्रह्माला सुद्धा कम्प्लीट मॅन किंवा परिपूर्ण होण्याची इच्छा झाली असावी, पण काही जमलंच नाही, कृष्ण जमून गेलेत. अशी कुठली बाजू सोडली नाही महाराज, अशी कुठलीच बाजू सोडली नाही. कृष्णासारखा योगी नाही जगात, कृष्णासारखा योगी नाही. गीता गौरव करताना भगवंताला म्हणते यत्र योगेश्वर, तुम्ही योग्यांचे ईश्वर आहात. कृष्णासारखा भोगी पण कोणी नाही. 16,108 स्त्रियांसमवेत प्रपंच आहे त्याचा. 10 पुत्र 1 कन्या प्रत्येकीला आहे. महाराज इतकं वैभवी जीवन, इतकं वैभवी जीवन की काही विचारू नका. कृष्णाच्या उपासनेत म्हणूनच गबाळेपणा खपवला जात नाही. विठ्ठल विठ्ठल. मी राहून राहून विचार करतो, कधी कधी त्या www.iscon.com ला किंवा कृष्णा इमेजला गेलो ना, तर प्रत्येक चित्रात कृष्ण वेगवेगळ्या प्रकारचा वेश धारण करतो, वेगवेगळी हेअरस्टाईल करतो. कधी कधी असं वाटतं की पार्लरमध्ये किती वेळ जात असेल नुसते हेअर सेटिंगला. जगण्याबद्दल किती सरसता आहे, किती स्वीकार आहे जगण्याचा ना. त्याच्यासारखा कोणी त्यागी पण. बरं भोगी तर नाहीच. आपल्या लोकांना सोनं वापरायची हौस आहे. जो जितकं सोनं वापरतो तो तितका भोगी मानला जातो, तितका भोगी. 10 तोळे 15 तोळे 40 तोळे 50, फार झाला तर श्रीमंत किलो पर्यंत जाईल. आपल्याला सोन्याची हौस असेल हो, त्याचा हौस सोन्याचं होतं. विठ्ठल विठ्ठल. इतकं इतकं भोगात रमलेलं जीवन. पण निजधाम गमनाचा समय आला महाराज. द्वारका सोडताना चेहऱ्यावरच्या स्मिताची एक रेषा सुद्धा बदलली नाही. इतका त्यागी पडतो. दारेशणा वित्तेशणा लोकेशणा सगळ्यांवर मात ना. त्याच्यासारखा कलाकार कोणी झाला या जगात अजून. महाराज त्यांनी बासरी वादन करावं, वाहणारी यमुना थांबावी. काय शक्ती असेल त्या कलेच्या सादरीकरणात. नाचायला लागला तर असा नाचावा की सगळ्या गोपीं समवेत रासलीला पूर्ण नाचतो. चेहऱ्यावरून घर्मबिंदूचा एक ओघ देखील खाली उतरत नाही. वाटत स्टॅमिना. काय नाचणं असेल भगवंताचं. जर अजून वेगळं बोलू का, स्टेजवर कुणी नाचेल, याला नाचावंसं वाटलं तर याला स्टेजच पाहिजे असं नाही. त्याला नाचावंसं वाटलं ना, नागाच्या फण्यावर पण नाचला बाबा तो. आपल्याला नाग दिसला तर असेल तिथे नाचू. भगवंताचं काही सामर्थ्य आहे महाराज. या सगळ्यात ते रमतातही. जीवनाची परिपूर्णता. ऑल हायेस्ट ह्युमन व्हॅल्यूज पर्सनाफाईड देअर. यू सी द कृष्णा. तुम्ही त्या भगवंताला पहा. सगळीच्या सगळी उच्चतम मानवी मूल्य जिथं आकार धारण करतात. आणि त्या कृष्णाचे आम्ही उपासक आहोत. विभूम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वलीलया गोपवेशम दधानम. त्यामुळे जीवनाचा पूर्ण विकास आहे. पण महाराज जीवन विकसित झालं तुम्ही कसं म्हणाल? लोक पाया पडायला लागले, गौरव व्हायला लागला, याला जीवन विकसित जीवन म्हणाल का? नाही. इंटरनॅशनल फिलॉसॉफी याबद्दल काही मानक तयार करते महाराज. 5 गोष्टी ज्याच्या वेळ डेव्हलप आहेत, जो या 5 गोष्टीत वेल सेन्सिटिव्ह आहे त्याला पूर्णतः विकसित माणूस म्हणतात. 5 रूम्स इन अवर ह्युमन लाईफ. आपल्या मानवी जीवनाला 5 खोले आहेत. त्या 5च्या 5 विकसित व्हाव्यात. फर्स्ट वन इज सोशिओलॉजी, सेकंड वन इज सायकोलॉजी, थर्ड वन इज इकॉनॉमिक्स, फोर्थ वन इज पॉलिटिक्स सायन्स अँड फिफ्थ वन इज फिलॉसॉफी. विठ्ठल. कुठलाही आणि कसाही राहणारा माणूस असो त्याला या 5
गोष्टींपासून वेगळा मार्ग काढता येत नाही. पूर्ण विकसित का? मग या 5च्या 5 गोष्टी जमल्या पाहिजेत. फर्स्ट वन सोशिओलॉजी. काय असतं? जीवनात या गोष्टी आहेत का नाही माहिती नाही, कदाचित कोणी त्यापासून स्वतःला बाजूला काढेलही. अहो साध्या जेवणात सुद्धा या 5 गोष्टी असतात. आमचं मुंबई कल्चर आहे, तिकडे हॉटेलात जेवण कॉमन मानलं जातं. एखादा माणूस जर हॉटेलात जेवायला गेला तर त्या जेवताना सुद्धा या 5ही गोष्टी त्याला प्रिपेअर मेंटेन ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र. तुम्ही जे काही करता त्याचे समाजावर काय परिणाम होतात किंवा तुम्ही जे करणार आहात त्याने समाजाला काही हानी आहे का, हा विचार आध्यात्मिक माणसाने केला पाहिजे. पहिला विचार समाजशास्त्र. मग हॉटेलात जेवणारा जर असा विचार करेल माझ्या पैशाचं मी खातोय, उडालं तर उडू दे ना खरकट कोणाकडे, चालेल का? नाही. मी माझं जेवण व्यवस्थित जेवलो पाहिजे. तुम्हाला समाजशास्त्र हॉटेलात आहे, तुम्हाला मानसशास्त्र पण आहे. म्हणजे एक मानसिकता घेऊन जातो माणूस. त्याला असं वाटतं की दारात गेल्यावर वेटरने वेलकम करावं, बसायला चेअर द्यावी, मेनू बुक आणून द्यावं, पाणी द्यावं, आपली ऑर्डर घ्यावी, डिलिव्हरी लवकरात लवकर करावी. पण एवढं सगळं व्यवस्थित करेल तर वेटर कसला? तो नावालाच जागतो. यु नो वेटर, जो वेट करायला लावतो. महाराज त्या स्पेलिंगचं मराठी प्रोनाऊन्स पण छान होईल, WAIT. फार वाईट. विठ्ठला नकोसं वाटतं. म्हणजे आम्ही मानसशास्त्र घेऊन तिथं गेलोय. तिसरी गोष्ट इकॉनॉमिक्स. आम्हाला अर्थशास्त्र पण तिथे आहे. एक तर तुम्हाला बिल पेड करायचं आहे आणि तेही पलीकडचं सांगतो. तिथली माणसं अर्थशास्त्र निपुण असतात. एखादा माणूस जर गेला, त्याचं 400 रुपये बिल झालं, त्याने 500ची नोट त्या वेटरच्या हातात दिली तर तो ती घेऊन जातो आणि परत आणून देतो. किती? 100. 100ची अख्खी नोट देतो का होतो? नाही. 50, 20, 10, 10, 5, 5 न मागता सुटे पैसे परत देणारा जगातला एकमेव प्राणी हा हॉटेलचा वेटर. का तो असं करतो? त्याच्याकडे काय सुट्टे जास्त झालेत का? त्याला माहितीये याला जर 100 परत दिले तर खिच्यातून हात घालून पुन्हा 2-5 रुपये टाकायला जीवावर येतील. त्याला आधीच सुट्टे पुरवलेले बरे. वेल डेव्हलप इकॉनॉमिक्स. त्याचं अर्थशास्त्र खूप चांगलं सुधारलेलं आहे. त्या जोडीला तुम्हाला राजनीती पण जमली पाहिजे. ते म्हणाला आता जेवणात काय राजनीती आणता? आम्ही त्याला शिवीसारखं वापरत असू, पण तिथं वेल पॉलिटिक्स सायन्स पाहिजे. म्हणजे चांगल्या हॉटेलात तुम्ही जेवायला जाताय आणि तिथं तुम्ही जाईपर्यंत ते भरलेलं असेल तर वेटिंग लागेल. हुशार माणूस काय करतो? घरातून निघताना भूक लागायच्या आधी फोनवर टेबल बुक करतो. म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा जाऊन रिझर्व टेबलावर बसून जेवावं. ही राजनीती आहे. आणि सगळ्यात शेवटी तो ज्यांना घेऊन तिथं जेवायला जातो ना, त्यांच्याविषयी एक धारणा राहते, या सगळ्यांनी माझ्या जीवनात आनंद निर्माण केला किंवा यांच्यामुळे माझं जीवन वैभवी बनलं. या सगळ्यांच्या करता या प्रीती भोजनाचं आयोजन हे त्या जेवणातलं तत्वज्ञान आहे. आणि संतांनी विडा उचललाय की या मानवाचं जीवन बलवान झालं पाहिजे, तो दुबळा नाही राहिला पाहिजे. प्रपंच काय आणि अध्यात्म काय? नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. दुर्बळांचं कामच नाही जीवन जगणं. संतांनी ठरवलं की सगळ्या प्रकाराने यांना विकसित करावं. सोपं बोलू का? आपलं शरीर सुदृढ राहावं म्हणून आपला आहार कसा असावा लागतो? सुदृढ शब्दासाठी मी खाली बघू का? विठ्ठला विठ्ठल. शरीर सुदृढ राहावं म्हणून आहार कसा पाहिजे? संतुलित. आणि त्यांचा तर संतुलित आहार आहे हो. संतुलित आहार पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे, त्याला म्हणतात बॅलन्स फूड. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं असतं, जीवनसत्व, प्रथिन, कर्बोदक, कळतंय ना, प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट. हे बरं माझा मराठा हे झटकन जमतं. त्याला बॅलन्स फूड म्हणतात. पण आमच्या मुंबईला महाराज या शब्दाची एक नवी आवृत्ती आली. बॅलन्स फूड म्हणजे रात्रीचं शिल्लक राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी गरम करून खायचं. याला बॅलन्स फूड म्हणतात. विठ्ठला. तसा माणूस बलवान करायचा आहे संतांना. समाजातला प्रत्येक घटक बलशाली झाला पाहिजे, त्याचं जीवन बलवान पाहिजे. कारण महाराज इथं जे काही करायचं आहे ते ताकदीच्या जोरावर करायचं आहे, बळाच्या जोरावर. आणि बळ नसेल, देव कृपा करील तेव्हा करील महाराज, आपलं जीवनच आपल्यावर कृपा नाही करत. सोपं बोलू, देवाच्या समोर देवाऱ्यात नंदादीप तेवत ठेवतो आपण, छानपैकी त्याची ज्योत असते.
पण त्या उपासकाला काळजी असते, तो एक काचेचं आवरण आणून त्याच्यावर बसवतो. का? वारा आला आणि तो अग्नी विझला, दिवा विझला तर? बरं, एखाद्या जंगलाला आग लागली तर तो वणवा पसरवायचं काम कोण करतो? आता एक कशी डबल ड्युटी झाली बघा. इकडे जो अग्नीला विझवतो तो तिकडे अग्नीला पसरवतो. याचा अर्थच हा आहे की जेव्हा अग्नी दुबळा असतो त्यावेळेला वारा त्याला विझवतो, पण तोच अग्नी जर बलवान झाला तर हा इकडं विझवणारा तिकडं त्याला सहाय्यक ठरतो. म्हणून बळाची उपासना आहे. भागवताचा आधार घेऊन बोलतो, हिरण्यकश्यपाने प्रल्हादाच्या भजनाला विरोध केला होता. तो काही नुसतं नारायण जपतोय म्हणून विरोध नव्हता. भक्तीच्या जोरावर समाजाची मन तो बलवान करत होता. आणि आत्मविश्वास संपन्न जीवन हे आरामात आपल्या आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. मग जर प्रत्येक माणूस बलवान झाला तर माझी यांना कोणाला गरजच राहणार नाही. मग माझा मुलगा जर समाजाला बलवान करत असेल तर त्या समाजाचा बळाचा शक्ती पुरवठा ती रसद तोडली पाहिजे. म्हणून प्रल्हादाच्या विरोधात कारस्थानं रचली गेली आहेत. संतांचा हा एकच विचार आहे, समाज बलवान झाला पाहिजे, त्याला सर्व प्रकाराने डेव्हलप केलं पाहिजे. तुकोबारायांचा हा अभंग म्हणजे या 5 गोष्टींची डेव्हलपमेंट आहे. फरक एवढाच आहे, आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान समाजशास्त्रापासून सुरुवात करत असेल, पण आमच्या तुकोबारायांनी आताची वास्तविकता ध्यानात घेतली आणि अर्थशास्त्रापासून सुरुवात केली पहिल्या चरणात. हे जोडणीया धन उत्तम अर्थशास्त्राचा विकास करतात आमच्या. उत्तम व्यवहारे धन जोडून या. धन उत्तम व्यवहाराने जोडा. कोणी असं म्हणेल की आम्ही आतापर्यंत आध्यात्मिकतेच्या व्याख्येत असं ऐकलंय, जन तन धन आम्हा तृणाही समान, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. हे सगळं जर आहे तर तेच तुकोबाराय पुन्हा असंही बोलतात की उत्तम व्यवहाराने धन जोडा. म्हणजे धनाच्या जोडण्याने आमच्या आध्यात्मिकतेला काय अडचण तर येणार नाही ना. महाराज, आपली संस्कृती खूप उदात्त आहे. त्या संस्कृतीने समग्राचा स्वीकार केलेला आहे. उल्लेख नाही करत, पण एका पंथाची विचारधारा अशी आहे, ते म्हणतात श्रीमंत माणूस हा पापी असतो म्हणूनच तो श्रीमंत असतो. काय विचारधारा आहे बघा. श्रीमंत माणूस हा पापी असतो म्हणूनच तो श्रीमंत असतो. जरा आमच्या ज्ञानोबारायांकडे पहा. जेथ जेथ संपत्ती आली दया. काय बोलणं आहे हो. दोन्ही वसती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. काय दृष्टिकोन आहे संतांचा.
एकीकडे एक विचारधारा म्हणते की श्रीमंत माणूस पापी आहे म्हणून श्रीमंत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात नाही, त्या संपत्तीच्या जोडीला दया जर वास करत असेल ना, मग देवाला बघायला मंदिरातही जायची गरज नाही. ती व्यक्ती म्हणजे परमात्मा. स्वतः भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे, किती उदात्तता आहे. बरं, यामागे अशी भूमिका मांडण्याचं कारण, पण आपल्याकडे धन असावं हे वाटणं सहज आहे. आणि मी म्हणतो ते असावं. साधूला सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्याकडे धन असावं. का? भगवंताचं कार्य करण्याकरता त्या धनाचा विनियोग मला करायचा आहे, आणि भगवंताच्या कार्यासाठी धन असणं अत्यंत आवश्यक आहे, हे त्याचं वाटणं गैर नाहीये. अलीकडे ह्या वैराग्याच्या चुकीच्या व्याख्या अशा इतक्या ठेपल्या गेल्यात की मग धनाची अपेक्षा किंवा धन बाळगतो तो साधूच नसावा. मला कधी कधी प्रश्न पडतो, जशी वारकऱ्याची एक काही नियमावली असते, तो काकड आरती म्हणतो, हरिपाठ म्हणतो, तशी ब्रह्मवृंदांमध्ये दररोजची काही सूक्त पठण असतं. त्यामध्ये पुरुष सूक्त असेल, श्री सूक्त असेल. त्या श्री सूक्तातले असे शब्द आहेत, ताम लक्ष्मीम अनपगामिनीम, म्हणजे लक्ष्मी माझ्याकडे येवो. मला सांगा, कुठंतरी दूर अरण्यात पर्णकुटीत राहणारा ऋषी सुद्धा म्हणतो की लक्ष्मी माझ्याकडे यायला पाहिजे. काय कारण? भगवंताचं कार्य मला करायचं आहे, लक्ष्मीची मला गरज आहे. काय असतं, एखादी गोष्ट जेव्हा अयोग्य वाटत असली तरी ती समूळ नष्ट करता आली नाही तर तिला प्युरिफाय करावं. लोभाच्या प्रवृत्तीने जर धन जोडलं जाणारच आहे तर मग एक काम करा, भगवंताच्या कार्यासाठी त्या लोभाचा वापर करा. शास्त्रकारांनी किंवा ग्रंथकारांनी या विकारांचा तसा थेट निषेध नाही केला, त्याच्या जागा निषेधार्ह मानल्या. काम, क्रोध, लोभ, मोह सगळे असले पाहिजेत आपल्याकडे, फक्त कुठला असावा आणि कुठला नसावा. काम नसावा परस्त्रीचा, क्रोध नसावा सत्पुरुषाचा, लोभ नसावा परधनाचा, मोह पुत्राचा बाधक. आता याला प्युरिफाय करू. काम असावा हरिभजनी. काम आहे ना, भगवंताच्या भजनाचं काम असलाच पाहिजे. आम्ही आलो, महाराज म्हणाले चला जरा थोडासा आनंद घेऊ, हरिपाठ पोवाडा जोरदार चाललाय, त्या आनंदाचा अनुभव आपण घेऊया. हरिभजनाचा काम असावा. क्रोध असलाच पाहिजे, क्रोध असावा इंद्रिय दमनी, इंद्रिय दमनात तो क्रोधी पाहिजे. तीर्थ प्रसाद सेवनी, लोभ अपार असावा. भगवंताच्या चरणाचं, साधूच्या चरणाचं तीर्थ घ्यायचंय ना, अगदी लहान मुलांसारखी झुंबड उडाली पाहिजे आपली. या विकारांचं विशुद्धीकरण, ऊर्ध्वीकरण आणि सौंदर्यीकरण संत करत असतात. ते म्हणतात लोभ आहे ना, ठीक आहे, धन कमावं असं वाटलं ना, जरूर कमावं असं वाटतं, कमावं त्याने, आणि नाहीतरी अर्थात काही अर्थ नाही हे सांगून झाल्यावर पण अर्थाशिवाय कुठं भागतंय, म्हणजे मग अर्थ तिथं आवश्यक आहे. तुकोबारे म्हणतात फक्त त्याची जी काही एंट्रन्स आहेत ना ते चांगले करूया. उत्तम व्यवहारे धन जोडून या. मला कधी कधी राहून वाटतं, एवढा एक अभंग भारतातल्या सगळ्या माणसांनी एक चरण जरी ध्यानात घेतलं असतं, त्या चरणाला आचरणाची जर जोड दिली असती तर आज आपण इतक्या अडचणीत सापडलो नसतो. आज किती भीषण भीषण स्थिती आहे महाराज. जसा भगवंत सर्वत्र आहे तसा सगळ्या खात्यात घोटाळे आहे. विठ्ठल नाही असं नाहीच हो. आता काहीतरी हेलिकॉप्टर आलंय, आता विमान, हेलिकॉप्टर, प्रत्येक वस्तूच्या पुढे घोटाळा ध्रुपदासारखा जोडावा. इतकी कठीणता आहे महाराज, इतकी कठीणता. एक वर्ग याच देशाच्या पाठीवरचा असा आहे की 2 दिवसातून एकदा चूल पेटते महाराज. त्या जवार मोखाड्याला इतकी कुपोषणग्रस्त कुटुंब आहेत, पण त्याच वेळेला हजारो अब्जावधी रुपयाचे घोटाळे होतात. फार दुर्दैव आहे, फार दुर्दैव. आज ज्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी होतीये, यांचे गुरुजी दादोजी कोंडदेव, त्यांच्याबद्दल एक असं उदाहरण दिलं जातं. ते लाल महालात असताना चुकून त्यांनी त्या परसामध्ये, त्या बागेत एक आंब्याचं झाड होतं, त्या झाडाचा एक आंबा परवानगी न घेता तोडला, काढला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राजघराण्यातली वस्तू आपण विना परवाना तोडून घेतलीये, काढून घेतलीये, महाराज ते स्वतःचा हात तोडायला निघाले. राजांनी रोखलं, जिजामातांनी रोखलं, नका असं आपण करू. ते म्हणाले नाही, माझ्या या हाताने आज खरा भ्रष्टाचार केलाय, हे फळ न विचारता काढलंय, माझा अधिकार नाहीये तो, मी ते स्वीकारणं गैर आहे. शेवटी सगळ्यांनी थोपवलं, तरी पण दादोजी कोंडदेवांनी मरेपर्यंत त्या हाताचा जो अंगरखा होता त्याची बाही मरेपर्यंत अर्धीच ठेवली. विठ्ठल आज तिथं काय हाल आहे तो.
महाराज आमच्या FB वॉलला एका मुलाने एक पोस्ट केली, त्यामध्ये त्याने एका घोटाळ्याचा उल्लेख केला होता. 2G स्पेक्ट्रम नावाचा एक मोबाईल घोटाळा झाला. महाराज त्या घोटाळ्यामध्ये इतकी मोठी रक्कम लाटली गेली, त्याचा आकडा त्या मुलानं तिथं प्रिंट केला होता, 1,76,000 कोटी रुपये. मी त्याला खाली कमेंट टाईप केलं, म्हटलं हा आकडा असा अद्भुत आहे ना, हा लिहिला तर वाचता यायचा नाही, वाचला तर लिहिता यायचा नाही, कसं जमायचं, किती शून्य द्यायचं, महाशून्यापर्यंत पोहोचू आपण. त्या मुलानं खाली एक गणित केलं होतं, म्हणे घोटाळ्यातली रक्कम आहे 1,76,000 कोटी आणि भारताची लोकसंख्या आहे 121 कोटी. आता पुढे काय असेल ते मला सांगायला लावू नका. त्या एका घोटाळ्याची रक्कम जर सगळ्या भारतीयांमध्ये वाटली तर इथं बसलेला प्रत्येक माणूस 1454 कोटी 54 लाखाचा मालक आहे. विठ्ठल तुकोबाराय किती गरजेचे आहे तो आज, तुकोबाराय किती गरजेचे आहेत. अशी मनस्वी हृदयी हार्दिक हाक घालतात. बाबा नका, तुम्ही जे धन जोडता ते उत्तम व्यवहाराने जोडा. सांगू आपणाला, वेष्टी आणि समष्टी दोन्हीवर होणारा परिणाम किती जबरदस्त आहे. धन जर चुकीच्या व्यवहाराने अपहाराने कमावलं ना तर ते माणसाला चैन पडू देत नाही. किती चैनी घातल्या तरी बेचैनी संपत नाही. ध्यानात घ्या, एसीत घाम फुटणार, कारण आपलं काही उघडकीस येतं का ही चिंता सतत. मला त्या वखार महामंडळवाल्यांचं फार कौतुक महाराज. अख्खा दिवस बिचारे गोणी वाहतात, कष्ट मरमर काम करतात. जेवण झालं ना की झोप यायच्या आधी, काय पलंगावर पडायच्या आधी ते झोपलेले राहतात. कुठून मिळवला आनंद. वारकरी अख्खा दिवस भजन करतो, दिंडीत मिळेल तो प्रसाद सेवन करतो, ना गादी ना काही, आपला हातच असा व्हिडिओ कॅमेरा आडवा करतो, तोच माने खाली मस्तपैकी झोपून जातो. ही निवांतता, ही निश्चिंतता माझ्या नीतिमान व्यवहाराची आहे. आणि दुसरा विचार समष्टीवर, मी कोणाचं शोषण करत नाही, मी कोणाला लुबाडत नाही, ही धारणा देखील किती उच्च कोटीची आहे. आज भयानकता आहे महाराज. कोणाला टोचून किंवा कोणाला लागेल म्हणून माझं बोलणं नाही, हा ज्याचा त्याने करायचा विचार आहे. कारण अध्यात्म असं कोणावर लादलं जाऊ शकत नाही. ज्याने त्याने हा विचार करावा, जो तो विचार करायला लागला पाहिजे की माझ्या या कृतीचा परिणाम काय आहे, मी जे करतोय त्यातून काय होणार आहे. आज भीषणता आहे, आज भीषणता आहे. माणूस स्वतःहून बदलला पाहिजे. कायदा काही करू शकत नाही. सांगतो ना आपणाला, कायदा काय करणार हो. सज्जनाला कायद्याची गरज नाही. माऊली म्हणते, जयाची लिले माझी नीती जी आली दिसे. अरे ज्याचं सहज जगणं अभ्यासावं तसा कायदा बनवावा. आणि दुर्जनाला कायद्याचा उपयोग नाही. तो गाडी उभी करणार तरी नो पार्किंगच्या समोर. थुंकायचं झालं तरी कुठं थुंकावं, बोर्ड असतो, येथे थुंकू नये, येथे थुंकून ये. काय करणार आहे कायदा, काय करणार आहे बोला. आणि त्यांना माहितीये जरी मोडला तरी काय द्याचं बोला. विठ्ठल सगळ्यांनी ठरवलं, बस तुकोबारांचं आम्हाला ऐकायचं आहे, आम्ही उत्तम व्यवहाराने धन जोडणार. महाराज हा देश जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, इतकं सुंदर आहे ना. एका मुलाने आपला काय बापाने मुलगा अमेरिकेला पाठवला शिकायला. काय होऊन येतो पाहूया. कौतुक होतं, अप्रूप होतं. आणि बापाला अप्रूप राहणार. पोरगा आळंदीत गेलं तरी असतो काय होऊन येतंय. त्याने विचार केला आता अमेरिकेत गेलाय काय होतो काय नाही. पण त्याने त्रैराशिक मांडलं. काय त्रैराशिक, अशी मांडणी केली घरात. म्हणजे एका बाजूला भगवद्गीता ठेवली, त्याच्या बाजूला दारूची बाटली ठेवली, रिव्हॉल्वर ठेवलं, नोटांचं पुडकं ठेवलं. त्रैराशिक असं मांडलं. गीता उचलली तर समजायचा साधूच होईल, रिव्हॉल्वर उचललं समजायचा नक्की गुंड होईल, याने नोटा उचलल्या तर व्यापारी होईल, बाटली उचलली तर एवढा होईल. ते पोरगा आलं पटकन, बापास आता पाहतोय काय उचलतो पाहू, काय उचलतो पाहू. त्या पोरानं झपकन एंट्री केली. आल्या आल्या पहिली दारू पिऊन घेतली, नोटा खिच्यात घातल्या, रिव्हॉल्वर घेतलं आणि गीता घेऊन निघून गेला. बाप डोकं खाजवत राहिला, या फाईलला आता लेबलिंग काय करायचं, प्रोफाईलला नाव काय द्यायचं. अर्ध्या तासाने विचार करून ध्यानात आलं हा नक्की मंत्री होईल. विठ्ठला करतात नाही. उत्तम व्यवहाराने धन जोडलं की त्याविषयी ते उदास होतात आणि विचाराने त्याचा वेच करतात. कारण उदास विचाराने वेच केला तो वेचच करायचा नाही ना. कारण त्याच्याबद्दल, त्या विचाराबद्दल तो उदास होईल, तो त्याविषयी उदास राहतो. का उदास राहावं. जरी आपलं असलं तरी ते टिकेलच असं नाही. पुराण पुरुष की बधू कसना चंचला होय, ते थांबेल असं नाही. आणि जे थांबणार नाही त्याला पकडलं की तुम्ही फरफटले जाणार.
आमच्या मुंबईला लोकल आहे, लोकलही आहेत ना म्हणून. त्या लोकल मधून उतरताना एक गंमत असते. आमचे के एकदा उलटेच उतरले त्या लोकल मधून, बरे पडले नाही. त्या लोकल मधून उतरताना तो मधला दांडा पकडायचा असतो आणि खाली उतरला की मग तो दांडा सोडायचा असतो. एकाने असं केलं, लोकल मधून उतरला आणि दांडा पकडूनच ठेवला. काय होईल हो? लोकल निघाली आणि समोरच्या सिग्नलवर आपटला. तो काय होणार? हे जे निघणार आहे त्याला पकडलं की त्याचा परिणाम. तुम्ही गाडी सोडली ना मग तुम्हाला तो दांडा पण सोडता आला पाहिजे. तसं त्या धनाच्या सोबत राहा, पण भगवंताने दिलेली ही ठेव आहे, हा प्रसाद आहे, मला याचा योग्य वापर करायचा आहे, या धारणेनं ते जपा. ते म्हणाला, हो एवढा पैसा येतो आणि त्याची आसक्ती कशी काय जायची? म्हटलं काही काळजी करू नका, तिचं नावच आहे आसक्ती. जो आसक्ती आहे वो जा भी सकती आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याविषयी उदास राहा आणि काय करा, विचारे वेच करी. वेच करताना विचार करा. महाराज मला कौतुक वाटतं, ज्या ज्या लोकांचा या सगळ्या उपक्रमाला हातभार लागला असेल ना, त्यांनी पैसे कमावण्यासाठी फक्त पुण्याईच केली असेल. विठ्ठल. समाजाला सात्विक आनंद मिळतोय, त्या जोडीला जीवनाला पुरेसा लागणारा खाऊ ते तत्वज्ञान या ज्ञानसत्रातून मिळतंय. पैन पैचा वापर यथायोग्य रीतीने होतोय, हा विचारानं होणारा वेच आहे. जरा सोपं बोलू का? आपल्या धनाचा वेच होतोय, त्या वेच करणाऱ्यांमध्ये दोन प्रकार असतात. जसे एखाद्या माणसाने श्रीमंतांनी जर दानधर्म केला तर त्याच्या बाबतीत पत्रकार मंडळी लगेच पेपरला न्यूज टाकून देते. त्याने जर समजा थंडीच्या दिवसात कंबल वाटले, गरिबांना अन्नदान केलं तर पेपरला बातमी येते, लक्ष्मीपुत्राचा औदार्य. पण एखाद्या फार्म हाऊसला रेव पार्टी रंगली ना तर त्याची न्यूज येते, कुबेर पुत्राचा धिंगाणा. हा फरक राहतो महाराज. उत्तम व्यवहाराने धन जोडा, विचाराने त्याचा वेच करा. आपण ठरवूया आपण लक्ष्मीपुत्र आहोत की कुबेर पुत्र आहोत. आणि लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे तरी काय? भगवान स्वतः सांगतात, जिचं लक्ष मी, जी आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला देवाचंच करावंसं वाटतं, देवाच्या सेवेकडे आपलं जीवन कलतं, तिकडे निघतं ना, समजायचं ही लक्ष्मीच आहे. तुकोबाराय आमच्या त्या धनप्राप्तीच्या इच्छेला सुंदर करतात. उत्तम व्यवहाराने धन जोडा, त्याविषयी उदास राहा आणि विचाराने त्याचा वेच करा. पण महाराज तुम्ही अर्थशास्त्र विकसित केलं आणि विचाराने वेच करायला सांगितलं, पण त्या वेच करण्याची व्यवस्था काय? तुकोबाराय समाजशास्त्राकडे वळले तिसऱ्या चरणात. भूतदया गाई पशुचे पालन
एकाच बिल्डिंग मध्ये होते, एक बेसमेंटला आणि एक टेरेसला. विठाला विचाराने वेच करायचा म्हणजे काय करायचं? परोपकार किंवा परोपकारी नेणे परनिंदा. परोपकार करावा. तुकोबाराय म्हणतात माणसाने फारच केला पाहिजे. तुका म्हणे फार थोडा महाराज हे फारच झालो. टप्पाच पडून दिला नाही, फुल टॉसच आणला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार कराल ना, थोडा तरी उपकार कराल. देवाने आपल्याला जे दिलंय ना त्यामागे अनेकांची जबाबदारी आपल्यावर आहे, हे विसरू नये हो. साधा व्यवहार आहे. आपण प्रसाद घेतो ना तेव्हा पाणी फिरवतो, त्यामागे सगळं शास्त्र आपल्याला माहिती आहे. पण एक व्यवहार सुद्धा असतो. काय? आपण जेवायला जमिनीवर जेव्हा बसतो त्यावेळेला पाणी फिरवतो, मुंगी वगैरे आत येऊ नये, हाही त्यामागचा भाव आहे. खरंच भाव आहे हा. मी काय भाव खाल्ल्यासारखं करत नाहीये, पण पाणी फिरवतो नाही याव्या मुंग्या आतमध्ये. पण आतमध्ये मुंग्या येऊ नये, ज्यांना तुम्ही आत येऊ देत नाही निदान त्यांची तरी व्यवस्था करा. मग तो घास बाहेर आहेच ना, तो त्यांनाच. ही जबाबदारी जेवणाऱ्याने पार पाडायची असते. देवाने मला दिलंय ना, त्यात मी अन्यांची व्यवस्था करीन. मग गावामध्ये गरजू विद्यार्थी असतील, त्यांना शालेय वस्तूचं वाटप असेल, गणवेश असेल, एखाद्याची थकलेली फी असेल, या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. त्याच्या जागा तुकोबारायांनी दाखवल्या. परोपकारी. महाराज आमचे गुरुजी या शब्दाचा एक अर्थ छान सांगायचे. ते म्हणाले धनिकालाच परोपकार करता येतो असं नाही. तो परोपकार शब्द असा अख्खा मोकळा करा बघू. पर उपकार. पर म्हणजे परका दुसरा, उप म्हणजे जवळ, आणि कार म्हणजे करणं. जो तुम्हाला परका वाटतो त्याला तुम्ही जवळ करा, हा पण परोपकार. विठ्ठल. आणि कोणताच करता आला नाही तर हा परोपकार कोणालाही जमणार आहे. मी प्रत्येकाला आपलं मानेन. एक आत्मीयता भाव, एक सुहृदता, एक स्नेह, एक सौहार्द भूमिका वाढवली तुकोबारायांनी. बरं पुढे म्हणाले नेणे परनिंदा. कधी कधी असं वाटतं काय उंचीनं चाललं होतं सगळं आणि एकदम मार्केट डाऊन झालं हो का? किती छान चालवतं. उत्तम व्यवहाराने धन जोडा, उत्तम गती, उत्तम जीव भोग खाणी, परोपकार, सगळे दैवी शब्द होते. आणि हा परनिंदा नावाचा आसुरी शब्द कसा काय घुसला मध्ये? म्हणजे एवढा वेळ मॅचिंग मेंटेन केलं होतं, हे आता कॉन्ट्रास्ट कसं काय झालं? हे वेगळंच झालं ना जरा. कदाचित तुकोबारायांना आपली थोडीशी भीती वाटली असावी. याचं कारण आहे, एखाद्या माणसाने जीवनात परोपकार जर केला, चांगलं काम केलं, की त्याला असं वाटतं मी एवढं चांगलं केलं म्हणजे आता जे चुकीचं करतायत त्यांचे वाभाडे काढण्याचं लायसन्स मिळालं असावं. तुकोबाराय त्याला रोखतात. मुल्ला नसरुद्दीनने त्याच्या मुलाला पहिल्यांदा नमाज पडायला नेलं. चल म्हणे आता नमाज अदा करणी आहे, तुम्ही तो काम करणं आहे. नेलं त्याला नमाज अदा करायला. नमाज अदा करून झाल्यानंतर परत आणताना तो म्हणायला लागला, अबूजान अपने मोहल्ले के पूरे मुसलमान नरक में जाईल. त्याने कपाळाला हात लावला. याला नसतं आणलं तर बरं झालं असतं, कारण एक नमाज मी अदा केल्यानंतर बाकीचे सगळे नरकाचे अधिकारी. हा जो पाहण्याचा एक घृणेचा भाव आहे तुकोबारायांना, तो येऊ नाही द्यायचा. तुम्ही चांगलं काम करा. नेणे परनिंदा. परनिंदा नको का? उत्तमाकडे वाटचाल लागली आहे ना आपली, मग ज्याचा परिणाम पाप असेल असं जीवनात का असावं? आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरीते. नको. आता निंदेनं पाप होतं, भावनिक माणसं मानतील. मी थोडंसं सायंटिफिकली जातो. खरंच निंदेनं पाप हेच फळ आहे. आम्ही ओंकारेश्वरला गेलो होतो महाराज. त्या मोरटक्क्याजवळ एक कार्ड वाचलं.
त्या कार्डच्या पाठीमाग 4-2 ओळी होत्या हिंदी भाषेतल्या, पण खूप गोड. पहिली ओळ होती, आपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार शब्द बन जाते हैं. अपने शब्दों पर नजर रखिए क्योंकि शब्द कार्य बन जाते हैं. अपने कार्य पर नजर रखिए क्योंकि कार्य चरित्र बन जाता है. और अपने चरित्र पर नजर रखिए क्योंकि चरित्र ही प्रारब्ध बन जाता है. विठ्ठला. निंदेनं दुष्कर्माचा विचार आला की तो विचार वाणीने घेतला, वाणीकडून कार्य घडलं, जीवनात तो एकदा विषय येऊन गेला आणि आपला अविभाज्य अंग बनला. नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. तुकोबारायांच्या ह्या विचाराचा परिणाम काय असावा? ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजे कल्याणला आले होते, मला शिवजयंती अशी मांडायला आवडेल. जेव्हा कल्याणला आल्यानंतर त्या सैनिकांनी तिथला खजिना लुटला होता आणि त्यांना वाटलं आपल्या राजाला कदाचित आवडेल. म्हणे पहा, एक चांगली भेट तुम्हाला आम्ही पेश करतोय, अनोखी भेट आहे. जेव्हा त्या सुभेदाराची सून पुढ्यात आणली महाराज, राजांना आपल्या पुढाऱ्या किंवा आपल्या मावळ्यांविषयी घृणा निर्माण झाली होती त्या क्षणाला. म्हणजे तुम्ही नित्य माझ्या समीप असताना मला काय आवडतं किंवा मी कशाचा त्याग करतोय, माझी रुची काय ते तुम्हाला कळू नये. किंबहुना त्या मातेचा गौरव करताना ते म्हणतात, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदली छत्रपती. ही धारणा आहे. तुकोबारायांच्या विचारांचा परिणाम इतका बिंबलेला आहे. कोणीतरी मागे जाऊन असाही विचार त्या वचनाचा काढला, काय रिकामी डोकी काय विचार करतील सांगता येत नाही. ते म्हणाले की ह्या वचनाने शिवाजी राजांनी जिजाऊंबद्दल जे म्हटलंय त्याच्याबद्दल काय म्हणावं. म्हटलं हा वेडेपणा आहे, आपल्या बुद्धीची दिवाळखोरी आहे. आमची संस्कृती आत्मगौरवाबरोबर परसन्मानही शिकवते. विठ्ठल. परस्त्रिया सदा बहिणी माया. इथला माया शब्द मातृवाचक आहे. का असं तुकोबाराय बोलले असतील? यातून तुकोबारायांना खूप काही साधायचं आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भोगवादी नसावा, भाववादी असावा. बरं, बहिणीच का म्हटलंय? तुकोबारायांनी आपल्यावर जबाबदारी टाकली, कारण बहीण भावाला राखी बांधते, त्याच्याकडून आपलं रक्षण होईल ही अपेक्षा सुद्धा ठेवते. म्हणजे तुम्ही स्त्री वर्गाकडे तर भोगदृष्टीने पाहू नका, पण एखादा जर पाहायला लागला तर त्याला रोखल्याशिवाय, त्याला ठोकल्याशिवाय थांबू नका. म्हणून बहिणी हा शब्द तिथं वापरलाय. किंबहुना रांझ्याच्या पाटलाच्या बाबतीत शिवाजीराजांनी घेतलेला निर्णय सुद्धा तोच आहे. आणि तुकोबाराय खरंच आमच्या जीवनाने सगळ्यांनी जर स्वीकारले असते तर दिल्लीला त्या दुर्दैवी दामिनीचा करुण अंत झाला नसता. महाराज, एका व्यक्तीने छान याच्याबद्दल टिप्पणी केली आहे, बलात्कार इंडियात होतात, भारतात नव्हे. विठ्ठल विठ्ठल. कारण भारताची भूमी ही संतांची भूमी आहे आणि संतांनी आम्हाला जे शिकवलंय ते फार उंचीचं तत्वज्ञान आहे, फार उंचीचं. परस्त्रिया सदा बहिणी माया. त्याचं समाजशास्त्र विकसित झालं, पण त्याच्या मनाला लागणाऱ्या समाधानाची व्यवस्था आहे. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. आम्ही आता प्रसादाला गेलो होतो एका घरी, मला छान गोकुळ आहे, अगदी गायी मुक्त विहार तिथं करत होत्या. गोशाळा आजची गरज आहे. भूतमात्रांविषयीची ती भावना, त्या सगळ्यांना देताना होणारं एक मानसिक समाधान. मी तर म्हणतो शासनाने अशा भूमिका घ्याव्या की कंपल्सरी प्रत्येक तालुक्याला शासनाद्वारे चालवली जाणारी एक गोशाळा आज आवश्यक आहे. फक्त या भूमिकांचा कितपत पाठपुरावा केला जातो ही अडचण आहे. महाराज डोंगरेजी महाराज म्हणायचे, जिस देश में गैया सुखी नहीं वह देश कभी सुखी नहीं रह सकता, गावो विश्वस्य मात्रम. पण दुर्दैव आहे ना महाराज, आमच्या भिवंडीला तर इतके प्रयत्न केले गेले गायी वाचवण्याचे, एक बळी सुद्धा गेला. ॲडव्होकेट ललित जैन, केवळ गोरक्षणाचं कार्य ती व्यक्ती करायची. मला असं वाटतं की गायीला आम्ही आई मानलंय, त्यामुळे अजून तिला किती दिवस छळ सोसावा लागेल शंका आहे. का काय कठीण आहे की त्या छळातून ती बाहेर येईल. तुकोबारायांचा आग्रह आहे की गायी पशुचं पालन असावं. तुमच्या वैवाहिक काय जे दैनंदिन व्यावहारिक जीवन आहे ते समृद्धही राहील. तुमच्या आरोग्याचाही त्यात विचार आहे. असे काही रोग आहे की त्या रोग्यांना कंपल्सरी गायीच्या वास्तव्यात, गायीच्या सहवासातच राहावं लागतं. ती जिथं वास्तव्य करते तिथं त्याला थांबावं लागतं. तान्हेल्या जीवन वना माझी. मग वनामध्ये तान्हेल्यांकरता पाण्याची व्यवस्था असावी. मी म्हणतो वनातल्यांना तरी व्यवस्था ठेवा,
पण जीवनात जे भेटतात त्यांची व्यवस्था असावी ना. आल्यावर अतिथीला पाणी, ह्या कॉमन गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल उदासीनता नको. आम्हाला तर खूप अनुभव येतात. चांगले अनुभव काही सांगत नाहीत असा आरोप करतात लोक, पण अनुभव छान असतात. एका घरी तर आम्हाला असं विचारलं, महाराज तुम्ही नेमक्या अशा वेळेत आलात, नाही जेवणाची वेळ की नाही चहाची वेळ. म्हटलं आता उपाशी मरायची वेळ आहे. अरे साधा व्यवहार आहे, नेदा तरी हेवो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. पुण्यातला अनुभव सांगतो तुम्हाला. महाराज असं नाही चालायचा, पुढच्या वेळी जेवूनच जा. विठ्ठला किती जवळ गेलेत आपल्या व्यवहाराच्या, तेवढ्या जवळ कोणी नाही जाऊ शकलं. महाराज म्हणतात नीती पाहिजे जीवनात. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट नसावा, म्हणजे त्याने कोणाचं वाईट करू नये आणि कोणाचं वाईट व्हावं असं चिंतनही करू नये. कारण आपलं चांगलं व्हावं ना, याकरता पहिली सुरुवात ही करा की आपले विचार चांगले होतील. कारण तुमच्या मनात ज्या प्रकारचे विचार राहतील. आम्ही लहान असताना, म्हणजे लहानच आहे, एक सिरियल बघायचो, कार्टून फिल्म होती मोगली, जंगल बुक. छान राहायचं. जंगल जंगल बात चली, हे पता चला, हे चड्डी पहन के फूल केलाय, रमायचो आम्ही पोरं ते सगळं बघताना. त्याच्या हातात एक हत्यार होतं, तो असं फेकून मारायचा, ते हत्यार काम करून रिटर्न यायचं, त्याला म्हणतात बुमरॅंग. तसं आमच्या मनातून निघणारे विचार हे बुमरॅंग होत असतात. आमच्या ऋषींनी प्रार्थना दिली आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं कल्याण हो. का? त्या विचाराने त्यांचं व्हायच्या आधी याचं कल्याण निश्चित होतं, आणि ते तर आम्हाला हवंय. आमच्या गावात एकाने घरावर असं वाक्य लिहिलंय, भगवान सबका भला कर. मला छान आदर वाटला त्या माणसाबद्दल, पण पुढचं वाक्य वाचेपर्यंतच राहिला. पुढे लिहिलं होतं, लेकिन पहिले मेरेशी सुरू कर. मग माझं भलं व्हावं, माझं कल्याण व्हावं असं वाटतं, तसे विचार यावेत हो. आपले विचार काय असतात. एक जण गेला डॉक्टरकडे, डॉक्टर साहेब पोट दुखतंय हो. डॉक्टर विचारलं कधीपासून. शेजाऱ्यांचा बंगला तयार झाल्यापासून. काय मन असेल घाणेरडं. एक बोलू, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हायला माणूस साधूच असला पाहिजे असं नाही. मनाचा दुबळेपणा सुद्धा दुःख देईल, पण दुसऱ्याच्या आनंदानं आनंदी व्हायला वृत्ती साधूचीच पाहिजे. विठ्ठल कुणाचा वाईट नव्हे, वाढवी महत्व वडिलांचे, म्हणजे आपल्या थोरा मोठ्यांचं महत्व वाढेल. एक लक्षात घ्या, बऱ्याचदा मुलांना असं वाटतं आम्ही आमच्या आई वडिलांना सांभाळलं म्हणजे काम झालं. या गैरसमजातून दूर या बरं, बाहेर व्हा. एवढं करणं आपलं कर्तव्य नाहीये. तुम्हाला गंमत सांगतो, आपण भगवान श्रीकृष्णाला स्तोत्राने गातो, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम. मला शंका आहे इथे, कृष्णाने आनंद यशोदेला दिलाय, देवकीला नाही. वात्सल्य सुख कोणा करताय? यशोदे करताय. मग ते स्तोत्र करते चुकले का? देवकी परमानंदम. मग देवकीला आनंद कोणता दिला? तर त्याचं सामाजिक उत्तर असं आहे, ज्या वेळेला देवकी वृद्ध स्थितीत असताना तिच्या काही मैत्रिणी शेजारणी काही पाहुणे गोळा व्हायचे आणि ते म्हणायचे, देवकी धन्य आहे ग तुझं जीवन, तुझ्या कृष्णाने जगाला आनंदाचा विचार दिला, सगळ्या जगाच्या कल्याणाचा भार व्हायला, धन्य आहे तुझं जीवन. ते ऐकून तिला जे सुख व्हायचं ना, ते सुख, तो आनंद देवकीला दिलाय. मग प्रत्येक मुलाने हा विचार करावा, माझ्या जगण्यानं त्यांच्या माना उंचावल्या जातील की नाही, असं काही करतो तो माझ्या जीवनात झालं की नाही. वाढवी महत्व वडिलांचे आपुलिया हिता, जो असे जागता मग धन्य माता पिता तयाचिया. महाराजांनी जगणं विकसित केलं हो, पण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राजनीती, पण या सगळ्याची पूर्णता तेव्हा शोभते जेव्हा आम्ही तत्वज्ञानात प्रविष्ट होतो. ती भाषा अंतिम चरणात. तुका म्हणे हेची आश्रमात, म्हणे हेची आश्रमात, म्हणे हेची आश्रमात.
तर मला थोडं फळ घेऊन जाई. हेचे आश्रमाचे फळ काय फळ आहे या सगळ्या आश्रमाचं. महाराज म्हणतात असं जीवन पूर्ण झालं ना मग त्याचा परिणाम काय. परमपदाला प्राप्त होण्याकरता परमपद ही जी उत्तम गती आहे त्याला पावण्याकरता वैराग्याची गरज आहे. कारण ह्याला झटका देऊन बाहेर यायला पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं बाबांनो थोडी थोडी मिरची खात चला म्हणे. त्या साधकाने विचारलं स्वामीजी मिरची का खायची. नाही म्हणे या संसाराला झटका देऊन बाहेर करायला तेवढीशी सणक असली पाहिजे म्हणे. त्या परमपदाला प्राप्त करण्यासाठी वैराग्याचं बळ पाहिजे. तिथून बाहेर येता आलं पाहिजे. आणि ही व्यवस्था ह्या पूर्ण जगण्यातून मिळेल. पूर्ण वाढ झाली आता मोकळं होतोय ना तो. उपनिषद म्हणतंय तेन त्यक्तेन भुंजिता. या भोगाने त्यांना त्यागापर्यंत नेऊन पोहोचवले. काय असतं या जगात जेवढा जो त्याग आहे ना हा कोणत्या तरी भोगाचाच परिणाम आहे. सामान्य माणसं सामान्य भोगाला भोगून त्यातले त्यागी होतात. आणि महात्मे परमभोगाला भोगल्यामुळे सामान्य भोगातले त्यागी होतात. या परमपदाला प्राप्त होण्याकरता महाराज तत्वज्ञानाची भाषा बोलतात. या सगळ्यातून बाहेर येणंही त्याच्या जीवनात आपोआप होतं. आणि महाराज ते असायला पाहिजे. रघुवंशातला एक मुद्दा सांगून थांबतोय. कालिदास रघुवंशामध्ये असं म्हणतो की ते राजे जीवन कसे जगत होते. बालेभ्यस्त विद्यानां यौवने विषयैषिणां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगे नांते तनुत्यजां. रघुवंशामधलं वर्णन आहे. लहानपणी ते राजे अभ्यास करायचे विद्याभ्यास. तरुणपणामध्ये विषयाची प्राप्ती आणि सेवन. वार्धक्य मुनिवृत्तीनाम वार्धक्य आलं की मनन करावं. काय आपलं आहे काय नाही याचा विचार करावा. आणि योगे नांते तनुत्यजां तनुचा त्याग करताना अंती ते परमात्मेशी योग युंजती सयोगा देवाशी जोडले जातात ते तिथे. महाराज आपण जगणं पकडतो परंतु सोडायचं हे आपल्याला माहितीच नसतं. चांगला पायलट होण्याकरता दोन गोष्टी याव्या लागतात. त्याला वेळ टेक ऑफ जमला पाहिजे आणि दुसरं टेक ऑफ येतं लँडिंग येतच नाही. मँगलोर होईल त्याचा का लँडिंग जमलंच पाहिजे ना. काय होतं बऱ्याचदा काही विमानं पाहिली की असं वाटतं की यांना लँडिंग आहे हे माहीत आहे की नाही. अख्खा रनवे कापून चाललाय तरी लँडिंगचा पत्ता नाही. कधी व्हावं हे. मी म्हणतो बऱ्याचदा गाराणी सांगतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एक जण भेटला. महाराज मुलगा सांगून ऐकत नाही हो काय करावं. महाराजांनी त्याला विचारलं तुमचं वय काय. तो म्हणाला 70. हा मग आता सांगायचं बंद करा. कारण शास्त्र पोरांना माहित नाही म्हणून बरं आहे. कारण शास्त्र म्हणतं की आपल्या वयाच्या आकड्याला वन लागलं ना की वनाकडे निघावं. कुठून लागतं होते एका वन म्हणजे एकाने वन धरायची वेळ झाली का. एकावन पण एकावनला तो जर गेला नाही तर मग पोरं म्हणतात बा वन पण तरी बा संसारात येवन. आता काय करावं. अजून पण उतारे काढायला सगळे म्हातारेच जातात. काय करावं. आसक्ती सुटत नाही. आपल्या जवळ एक थोर सत्पुरुषांचं गाव आहे. आचार्य किशोरजी व्यास स्वामी गोविंददेवगिरी त्यांचं एक छान वाक्य आहे. ते म्हणतात की मरताना तिजोरीच्या जितक्या जास्त किल्ल्या कमरेला असतील ना तितकी मौत फार बेकार होते म्हणे. त्यामुळे दरवर्षी एक एक किल्ली कमी करायला काही हरकत नाही. हे सोडायचं याचाही पत्ता पाहिजे ना. एकाने मला सांगितलं महाराज राम राज्य यायला पाहिजे. मी म्हटलं अरे पहिले दशरथ बाजूला व्हायला पाहिजे. राम राज्य यायचं कधी हे आम्हाला सोडायचं याचा पत्ता पाहिजे ना. संतांनी आम्हाला दोन्ही गोष्टी शिकवल्या. जगण्याला पकडावं कसं आणि योग्य वेळी त्याला सोडावं कसं. सोडता यायला पाहिजे. सोडता येणं हे शिकावं मग पकडणं सोपं आहे ना. गीता आणि भागवताचा आग्रह का आमच्या संस्कृतीला आमच्या संप्रदायाला. गीता इज आर्ट ऑफ डुईंग अँड भागवत इज आर्ट ऑफ डाईंग. आता दोन्ही मिळाल्यावर आणखी आर्ट ऑफ लिव्हिंग वेगळं काय राहिलं. हे सहजच आलं ना महाराज. त्यामध्ये सहज येऊन गेलं. सहज येऊन गेलं. जगण्याला पकडा जगण्याला सोडा. एक उदाहरण एक्झाम्पलाइज करून थांबतो. मला माहिती मी मर्यादेचं उल्लंघन करतोय आणि एखाद्या लहान मुलाने चूक केली तरी ती चालून जाते म्हणून ती करायला काय हरकत नाही. काय होतं आपण बसने प्रवास करतो. बऱ्याचदा प्रवास बसने असावा त्यात बसणे असावं. त्यात उभे राहणे नसावं. आणि लोक त्या सीटसाठी फार मेहनत घेतात. मी बसच्या सीट बद्दल बोलतोय. फार खटपट राहते. फार खटपट म्हणजे अगदी घुसून पाहतात. नाही तर ड्रायव्हरच्या दरवाजातून येतात. नाही तर संकट समय बाहेर जाण्याचा तिकडून उलटे होतात. रिटर्न सप्लाय. नाही तर मग खिडकीतून रुमाल टाकतात.
तेही नाही जमलं तर त्या चाकावर चढायचं, खिडकीचा गज आणि ती काच याच्यामधून असं आडवं घुसायचं. क्षेत्रफळ मोठा असल्यावर तेही जमत नाही, तोही प्रयत्न अपयशी होतो. कसं तरी घुसतो तो मध्ये. आता मध्ये घुसल्यानंतर त्याला दोन्ही लेन मोकळ्या राहतात. ड्रायव्हर कंडक्टर कुठली लेन स्वीकारतो माणूस? ड्रायव्हर नको, ते पहिलं धडकतं तिकडून, तो कंडक्टर लेन चॉईस करतो. बरं त्यामध्ये पण अगदी पुढे बसतो का? नाही, इंजिनचा आवाज अगदी मागे आदळापट. मग त्या चाकाच्या वर नाही, मडगाडने ते वर आलेलं असतं, त्यामुळे मांड्यांचे स्नायू दुखावले जातात, पाय उचलून राहतात. म्हणजे त्या सगळ्याच्या मधली सीट पाहत होतो. बरं पाहिल्यानंतर आधी स्पंज व्यवस्थित कापूस आहे का नाही ते दाबून पाहतो. काढून नेला असेल तर कोणी, कोपऱ्यामध्ये ओली रांगोळी नाही ना याची खात्री करतो. ती काच वर जाते का नाही ते पाहतो. नंतर जीवाला काच नको असं चकाचक करून तो तिथं बसतो. बरं बसल्यानंतर तो गुपचूप बसतो का? बघितली शबनम लगेच बाजूच्या सीटवर का? त्याला जागा मिळाल्यानंतर आता बाजूला कोण असावं हे पण त्याचं गणित सुरू असतं. म्हणजे एखादा जर जाडजूड माणूस आला ना तर त्याला ध्यानात येतं, हा जर बसला तर कॉन्ट्रीब्युशनला आपल्याला परवडायचं नाही. मला कोणी जागा द्यायचं महाराज, बसणे हिंडायचो ना, परवडायचो मी त्यांना, फार काही जागा नाहीये. तुमच्याबद्दल शंकाच होती. तो सांगायचा नाही बाबा पुढे चला, नाही जमायचं आम्हाला. बरं एखादा गबाळ्या चढला तर अरे हे नको आहे, हो बुडा मागून कोण येतं? मागून कोणीच येत नाही. हा एखादं चांदणी नक्षत्र चढलं लगेच बॅग उचलून घेतो, जसं काय तात्काळ आरक्षण. म्हणजे त्याची किती खटपट राहते त्या प्रवासात. जरा पुढे चला, त्याचा स्टॉप येतो, तुला येऊन गेलाय म्हणून त्याचा स्टॉप जवळ येतो. सगळ्या बॅगा काढायला लागतो जिकडून तिकडून, सगळे असे बगले जिकडे तिकडे अडकवतो. दारात जातो, कंडक्टर म्हणतो थांबा अजून पुढे आहे तुमचा स्टॉप, इथूनच काय तयारी? नाही 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 आम्हाला जायला पाहिजे. सामान सावरून आवरून तिथे पोहोचतो, दार उघडतो आणि बस थांबायच्या आत बाहेर पडतो. बसच्या प्रवासात इतकी काळजी घेणारी माणसं जीवनाच्या बाबतीत हलगर्जीपणा का करतात कळत नाही. आपला स्टॉप जवळ आला ना मग पिशवी आता आवरून नको का घ्यायला? बरं एखादी पिशवी जर बसमध्ये तशीच राहिली तर मग काय, ती बस पुन्हा पकडावी लागते. एखादी आसक्ती जर शिल्लक राहिली, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, मग या सगळ्यातून मी बाहेर निघालो की नाही ही खात्री ज्याने आपल्या जीवनशैलीतून मिळवली, मग अशा माणसा करता असलेला परिणाम उत्तमची गती होय.